अरे काय या बोलावं आहे ना, सिग्नल मारलं तरी पण आतमध्ये घुसतात. आता वाजलेत दुपारची 3:34 आणि आता आम्ही चाललोय गणेश घाटाला कल्याण बाय मी बघायला, कारण मला तर मला हा चेक करायचं. मी हा पुढे लावला कॅमेरा लावला फोन लावला. सो आता आपली मोटो ब्लॉगिंग होणार आहे आणि जरा फिरून पण येऊ बायला म्हणून चालू आहे. बघू जरा मोटो ब्लॉगिंग कशी मला मोटो ब्लॉगिंग चेक करायचं आहे. पण आतमध्ये मी मायक्रोफोन बनवला आहे प्लस हे पण आहे. सो व्हिडिओ बघू कशी येते, कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ बघायला कशी येणार ते. चल बघूया. हे चल लवकर. आता निघू थोड्या वेळात. ओके सो असा काय आपला सेटअप आहे आणि थोडा हेवी वाटतोय तरी बघू थोडी सवय होईल. ओके या वेगळा वाटतोय का. आणि पेट्रोल टाकायला लागेल फर्स्ट ऑफ ऑल. तो वेगळा वाटतोय, जाम जाम वेगळा वाटतोय. एवढा मोठा घेऊन चाललाय सेटअप. आपण पूर्ण अस्थेटिक बनलोय आणि हा आमचा दावडी गावचा रोड. कारण मी आता का टेस्ट करतोय, कारण मी ट्रिपला जाईल तेव्हा म्हणजे फार्म हाऊसला, तर मला असंच करून जायचं, तो सवय व्हायला पाहिजे म्हणून मी आता करतोय. बघ एवढं काय वजन वाटत नाही. पण तसं पडणार नाही बाई, पडणार नाही. हां फुल टाईट केला मी त्याला आणि माईक पण माझा प्रॉपरच आहे तसा. आणि आजचा जो लुक आहे बायने फुल अस्थेटिक केलं आहे मला, नाही का. हा ग अस्थेटिक लुक. फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला जायचं आहे पेट्रोल पंपला, पेट्रोल टाकायचं आहे. रिझल्ट लागली गाडी. त्यानंतर जाऊ मग तिकडे गणेश घाटला आणि जर प्लॅन बनलाच तर जाऊ गणेश चेकीला, कारण तिकडून फक्त 15 का 20 मिनिटाचा रस्ता आहे. ते व्ह्यू पॉईंटमध्ये दिसत नाही मला काय शूट होतं आहे, बट व्ह्यू चांगला येतो आहे असं वाटते. काय बोलावं आता, तिथं जास्त मोठं शूट केलं फक्त मेमरीचा स्टोरेज करून ठेवायला लागेल. आणि जरा विंड नॉईज पण बघायला बरोबर येते का नाही विंड नॉईजचं पण, कारण मायक्रोफोन माईक आहे आतमध्ये तरी पण मला थोडा हलवून बोलावं लागेल, कारण जास्त जोरात बोलून त्याचा आवाज म्हणजे तोंडात आता हवा आहे ती येईल त्यामध्ये. थांब जरा, रेकॉर्डिंग चालू आहे जरा बघून दे. तेवढं काही बदल वाटत नाही. चलो हे साईबाबाची पालखी पण चालू आहे. त्यांचीच लोक आहेत म्हणजे चालत ते पालखी घेऊन वाटतं. ट्रॅफिकला तिकडून मारावं होती. म्हणजे हात बरोबर आहे का थोडासा वरती करायला लागेल, कारण माझ्या हिशोबाने मी अँगल जो तो सेट केलेला आहे.
मेट्रोची कामं चालू आहेत ना, म्हणून एवढ्या ट्रॅफिक जाम होते सगळीकडं. फक्त हा व्ह्यूज प्रॉपर आहे पाहिजे, म्हणजे माझ्या हाताचा एवढा आणि समोरचा जरा, म्हणजे आकाशवरचा स्कायचं पण व्ह्यू आला पाहिजे. फक्त मग नंतर बघायला लागेल, कारण मी आता बघितलं नाही, म्हणजे फर्स्ट टाईम टेस्ट करतो आहे ना, तर अजून बघितलं नाही व्ह्यू कसा येतो आहे. तर बघू, हा व्हिडिओ झाल्यावर बघू कसा येतो, मग नंतर हा सेट करू. साईबाबाची पालखी ची माणसं, पालखीच्या पुढे आहे का जाम. केवढे ट्रॅफिक असते रस्त्याला, मग रोजचीच असते. ही येथील पालखी, जय साईबाबा. आणि बाहेरचा आवाज पण कदाचित येत असेल, आय थिंक. बघायला लागेल बाहेरचा आवाज येतो का. ते येतच असेल आवाज, कारण जो मी पुढे लावला आहे ना, जो सेटअप आहे ना, म्हणजे मॉडिफाय हेल्मेटला तो मॉड लावला आहे ना, मोबाईलला कनेक्ट करतो, त्याच्यामुळे जी काच आहे ना माझी, ते पूर्ण बंद नाही होते, हाफच बंद होते, खाली लॉक नाही लागत तिथं. त्यामुळे तो बाहेरचा आवाज येत असेल आतमध्ये, जरी माईक मला तोंडासमोर असला तरी. हे पण चेक करावं लागेल, माईक बरोबर मी तोंडासमोर ठेवायचे का साईडला ठेवायचे, कारण तोंडासमोरला ठेवल्याने जास्त जोरात आवाज येतो. जेव्हा तुम्ही सनसेट पण होईल तर सनसेट पण मस्त बघायला भेटेल, तो पण एक आहे. आणि जो मी लावला आहे ना, त्याला अजून एक म्हणजे जी गोष्ट ती एक भारी आहे का, जो पुढं मी ज्याला लावला आहे, म्हणजे जो मोबाईल होल्डर आहे ना, त्यालाच एक रबरची अटॅचमेंट पण आली आहे, म्हणजे रबर पण त्याला लावू शकतो, म्हणजे कसं अजून स्ट्रॉंग राहील, तो पडायची भीती नाही. आणि खालून पण त्याला फिरवायचं, इथं फिरवायचं खाली, त्याच्यामुळे अजून टाईट आहे. म्हणजे ते पहिले जे असतात ना, म्हणजे असं वडल्यावर ह्यात मोबाईल बसतो, तसं नाही, असा होतो आहे ना टाईट करता, तसं यायला. मग ती पण एक सेफ्टी आहे. बघूच व्हिडिओ निघाला बघू कसं आहे, मग तेव्हा मी रेटिंग देईल याला कसा आहे यूजमध्ये. आणि हा आहे मेट्रो जंक्शन, जिथं मी आता डायरेक्ट येणार फेब्रुवारीमध्ये, कारण फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार आहे मार्वल स्टुडिओज कॅप्टन अमेरिका ब्रेव्ह न्यू वर्ल्ड. त्याच्यामध्ये सॅम विल्सन आहे आपला कॅप्टन अमेरिकाच्या रोलमध्ये. ती बघायला ना मेट्रोमध्ये. आणि आताच 22 तारखेला व्हॉट इफचा पण सीझन 3 येतो आहे, जो लास्ट सीझन आहे व्हॉट इफचा. त्याचे पण क्लिप्स आल्यात, एकदम भारी वाटतो आहे. बघूया 22 तारखेला. आज तरी 15 तारीख आहे ना, म्हणजे आहे अजून 6-7 दिवस 22 तारखेला व्हॉट इफ एन्जॉय करू. आणि सध्या तर मी आता एक सिरीज बघतो आहे, जिचं नाव आहे ड्यून प्रॉप्सी. 3rd एपिसोड चालू आहे. थर्ड एपिसोड चालू आहे. मी फर्स्ट आणि सेकंड तर बघितलं आहे, म्हणजे मी एवढा एक्साइटेड नव्हतो ड्यूनला, पण नंतर मी त्याला बघूया म्हणून मी बघायला स्टार्ट केली. सेकंड एपिसोड जस्ट फिनिश केला आहे, तसे चांगली वाटली मला. तर 3rd एपिसोडमध्ये बघू काय होतं. आणि आपला पत्री पूल नाव आहे आई तिसाई देवी उड्डाण पूल. मला पत्री पूल का बोलतात. इथं शॉर्ट राईड आहे, तर बघायला लागेल लॉंग राईडमध्ये कसं होते, कारण थोडा पुढं वजन झाला आहे ना, तर मान पण
दुखेल कदाचित माझी, कदाचित न दुखणारच आहे, बघून तसं. तसं आम्ही आलो गणेश घाटला, पण इथे जाम घाण आहे, तिकडे पूर्ण घाण आहे. आणि थोडासा तर मला समजला व्हिडिओ बघल्यानंतर, तर यावर थोडासा वरती करायला लागेल, कारण तो खालचं चालू आहे पूर्ण, वरती आलाच नाही. थोडा करा मग तिकडे जायचं का? तिकडे जायचं मग तिकडे जायचं का? हां जागा आहे ना. हां सर ठीक आहे असेल ना तेव्हा हाय मध्ये बायला आवडला नाही. इथं पेट्रोल पंप झालं आहे, गॅ CNG स्टेशन आहे. ठीक आहे, आता बघू जरा प्रॉपर सेट केलेलं आहे. कुठे केली चावी? बस चलो आम्ही चाललो गणेश जेटीला. म्हणजे हो हे बोलली घाण झाली पूर्ण. गणेश जेटी 7 वाजले 4 वाजून 25 मिनिटे. आणि ते तुझा ॲड्रेस म्हणजे मला माहीत नाही म्हणून माप बाईचा फोन. म्हणजे ब्राईटनेस कमी आहे, म्हणजे माझा फोन circle. सूर्य त्या साईडला, सनसेट दिसतात नाही, सनसेट तिकडे होईल का? तेच तर बोलले तुला, सनसेट त्या साईडला. हां मग तेच ना, आहे गर्दी आहे थोडीशी लोकांची. माझा हेल्मेट हातामध्ये. पाहून असं बांधलंच नाही, तो ते त्या साईडचं तर बांधलंच नाही, एवढंच बांधले. आणि ही आहे उल्हास नदी, तिचं पाणी कमी झालं आहे पण जाम घाण आहे. घाण किती आहे? लास्ट टाइम मला तर पूर्ण इथपर्यंत पाणी होतं, आता कमी झालं. हां मग तीच नदी आहे ही, तिकडे नदी तीच नदी. ठीक आहे, त्या थोडं सिनेमॅटिक शूट्स काढू.
सूर्य मावळतोय. सनसेट या साईडला होणारच नाही. आता चालू आहे घरी आणि मग जरा उलटा कांदा ऑटो रोटेशन बंद झालं आहे. वाजले 6 वाजले. ओके सो आता काय वाटतं चांगला व्ह्यू येणार नाही याचं, म्हणजे सूर्य तर आतमध्ये गेला. पहिले थंडी वाजते ना गं, थंड आहे हा एरिया, कारण बाजूत नदी आहे ना. हां हां ना. ट्रॅफिकचं नाव घेतलं ना, इथंच ट्रॅफिक लागली. आणि तिथं सनसेट झाला आहे तसं, पण व्ह्यू मस्त, उजेड मस्त आहे त्याचा कलर. वा अरे काय या बोलावं आहे ना, सिग्नल मारलं तरी पण आतमध्ये घुसतात, सिग्नल मारलं तरी पण टाकतात. हां हागरी मस्त ब्लॉग तर रिलीज झाला, तुम्ही बघितला असेल. बाईचा मच्छर चावायला लागला अजून. सो आता चहा पिणं झालं आमचं, आता चहा पिणं झालं 15 मिनिटामध्ये आलो आम्ही घरी. तिथं पेंढरा घातला, पेंढरा घालतो तर अजून खुला पण होता मोमोजवाला, मग डावडी बाजारून मोमोज घेतलं, मोमोज खाल्ले तर चहा पितो. सो आजच्या ब्लॉगमध्ये तर एवढं. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, मोठं ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा कमेंटमध्ये. आता बघू अजून खूप सारे मोठं ब्लॉग येत राहतील असेच. बघूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा मोठं ब्लॉगमध्ये. कारण आता माझ्या मोठं ब्लॉग करणार मी तर, म्हणजे आणि थोडंसं बघतो आता मी रेकॉर्डिंग काय ऐकली ना, बघितली पण आहे कशी आलं, कुठला अँगल चांगला आला. आता तो अँगल बघून मी दुसरा जो येणार मोठं ब्लॉग केला तर तो अँगल सेट करेल, मग तसं बघू कसं. ठीक, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, मोठ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.